मालती, तू आता तरी ताणून न धरता हे सगळे लोक सांगतायत तर या लग्नाला मान्यता द्यावीस. काकू, माझ्यासाठी आलाप हा एकच आहे. मी त्याच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार नाही करू शकत. आई, माझं जुईवर आणि जुईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तू आई आहेस. तुझ्या परवानगीशिवाय आम्ही हे लग्न नाही करणार. गुरुजी, विधी सुरू करा. मनुष्य रूपम. आई, तुझ्या डोळ्यात पाणी. तुझ्याकडे बघून तुझं स्वप्न पूर्ण होतंय ना बाळा, ते बघून. आई, तू हे बघ, मला माहिती हे लग्न कोणत्या परिस्थितीत होते, पण तरी सुद्धा तू काळजी घे. एक गोष्ट लक्षात ठेव की ही तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे बाळा. हा एक नवा डाव आहे जो तुला मांडायचा आहे पण, आणि सगळ्यांना सांभाळून खेळायचं आहे पण. हो आई. आणि हे बघ, या सगळ्याची सुरुवात जरी नेगेटिव्ह झाली असली तरी तू या सगळ्याला पॉझिटिव्हली सामोरी जा. हो आई, मी प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघेन. आणि सगळ्यात महत्वाचं, काहीही झालं तरी मी आणि बाबा कायम तुझ्या आणि आलापच्या सोबत आहोत. काहीही झालं तरी. हे बाबा, सोबत असशील ना रे? शेवटच्या श्वासापर्यंत. हे बघ, स्वप्नपूर्ती.
दादा, मी काय बोलू ना मला खरंच कळत नाहीये. अहो असं काही नाहीये. नाही म्हणजे आमच्यामुळे तुमचं मन दुखवलं गेलं असणार. नाही नाही, तसं नाहीये. मुलांच्या ह्या अशा वागण्यामुळे मी हतबल झाले हो. मी तुम्हाला शब्द दिला होता की कोमलला या घरची सून बनवून आणीन, आणि मीच तो मोडला. म्हणून खरंच मी तुमची माफी मागते. अहो असं बोलू नका. मला मला कसं तरीच वाटतंय. तुम्हाला तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना, पाहुण्यांना उत्तरं द्यावी लागतील हे कळतंय मला. असू द्या हो. ते मी बघतो. शेवटी काय, एखाद्याचं आयुष्य मोडण्यापेक्षा शब्द मोडलेला केव्हाही चांगला. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. शुभमंगल सावधान. वहिनी, मी मनापासून तुमचे आभार मानतो. माझ्या मुलीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न फक्त तुमच्यामुळे पूर्ण होत आहे. एक बाप म्हणून मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. बलं चंद्र बलं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि. शुभमंगल सावधान.
तुमचे विवाहाचे विधी संपन्न झालेले आहेत. आता मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. बरं जुई, जुई हं? चल आशीर्वाद घेऊया. सांभाळ. आई दादा, वहिनी, आयुष्यमान भव. दादा, माझ्यासाठी आज तुम्ही देव माणूस ठरलात. नाही नाही, अहो देवाचं स्थान आम्हाला नको. जुई आणि आलापच्या प्रेमाबद्दल ज्या काही प्रामाणिक भावना तुमच्या होत्या, अहो त्याच आमच्याही. हो, पण असं भर मंडपामध्ये हा असा निर्णय घेणे आणि तो मान्य करणे त्याला खूप हिंमत लागते हो. हिंमत तर लागतेच, शिवाय निर्मळ मन लागतं, जे कोमलचं आहे. काका, ते माझं कर्तव्य होतं. शेवटी एक मुलगीच मुलीचं मन समजू शकते, हो ना? हो ना. आणि माझी मुलगी इतकी समजूतदार आणि घट्ट मनाची आहे हे मला आजच समजलं. कोमल बाळा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. दादा, फक्त तुम्हालाच नाही, आम्हाला सगळ्यांना कोमलचा अभिमान आहे. कोमल, थँक्स. तुम्ही जर नकार दिला नसता तर कदाचित आमचं लग्न झालंच नसतं. मी जर बोलले नसते ना आला, तर या पुढचं आपल्या तिघांचंही आयुष्य आणि जगणं अशक्य झालं असतं. कोमल, जुईताई, आता रडू नका. खरं तर आलाप बरोबरच्या नवीन आयुष्याची सुरुवात तुम्ही हसत हसत केली पाहिजे. कोमल, काय बोलावं, कसं बोलावं मला कळत नाहीये. पण तुझी आणि तुझ्या बाबांची स्वप्न आमच्यामुळे तुटलीत हे आम्हाला कळतंय. नाही हो जुईताई, आमची स्वप्न तुटली यापेक्षा तुमच्या नवीन संसाराची आणि स्वप्नांची सुरुवात आमच्यामुळे झाली याचा जास्त आनंद आहे आम्हाला. जुई बाळा, तू कोमलची अजिबात काळजी करू नकोस. अगं, तुमच्याकडून आज जे तिनं पुण्य कमवलंय त्यातून तिचं नक्कीच भलं होईल. कोमल, खरंच खूप थँक्यू. चला, आता दोघीही डोळे पुसा आणि नव्यान गोष्टीची सुरुवात उत्साहाने करा. माधवराव, आम्हाला आता आज्ञा द्या, आम्ही निघतो. हो. कोमल, चल बाळा. हो दादा. चला 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 चला, आता हे सिरियस वातावरण आहे ते थोडंसं हलकं फुलकं करूया. हा काका, हो नवरा नवरी दारात आलेत. अरे मग त्यांच्या गृहप्रवेशाची तयारी करा. चला चला चला, पटकन तयारी लागा सगळे. चला 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 हो का. अहो कोमल, हो तुम्ही नाही येणार का? थँक्स फ्रेंड्स. पण आपण तर फ्रेंड्स आहोत ना? हा ऍक्च्युली
ऍक्च्युली ना तुमच्याशी याच्या आधीची जी फ्रेंडशिप होती ना ती मी दादाच्या या सगळ्या कामांसाठी केली होती, पण आताची खरीवाली आहे हा, एकदम मनापासून. एक माणूस म्हणून मला तुम्ही खूप आवडला म्हणून. बर, असं होतं का ते? सॉरी फ्रेंड्स. पण मग आत्ताची पक्कीवाली फ्रेंडशिप ना? हा हा एकदम पक्कीवाली. ओके उदय, फ्रेंड्स उदय. चालेल ना? हा आता पक्कीवाली फ्रेंडशिप आहे ना, मग चालेल. कोमल चला झाली सगळी तयारी. छान. माधव साहेब, मी असं म्हणत होतो की आपण एकदा मालती वहिनींशी बोलून बघायचं का? नाही, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं ते, पण आता तिच्याशी बोलून काही उपयोग नाही असं मला वाटतं. अहो पण त्यांच्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न तरी केला असता ना आपण. वहिनी तुमचं बरोबर आहे, पण समोरची व्यक्ती जर ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसेल तर बोलून काय उपयोग आहे? भाऊजी पण आता गृहप्रवेश आहे आणि काळजी करू नका. गृहप्रवेशाला घरातल्या स्त्रिया जरी हजर नसल्या तरी काय हरकत आहे? आम्ही पुरुष आहोत ना, मी करेन तिचा गृहप्रवेश. आणि मी पण. आहेच की. हो. चला चला चला, नवरा नवरीला आतमध्ये घ्या. चला चला, या 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 या. जुई बाळा, आला राव, चला. ए करवली बाई, ये पुढे. सुनबाई थांब.